नमस्कार मित्रांनो, मी राऊत गंगाधर आणि आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत 75% अनुदानापर्यंत शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषी अवजारे आणि कृषी साहित्य अनुदान याची संपूर्ण माहिती, तसेच महिला बचत गटांना सूक्ष्म प्रक्रिया उद्योग साहित्यासाठी कृषी उद्योग साहित्य अनुदान। तर ही योजना जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत राबवण्यात येते। तर या योजनेमध्ये दरवर्षी कृषी साहित्य आणि समूहांना 75% पर्यंत अनुदानाची योजना आहे। या योजनेमधून कृषी अवजारे, कृषी साहित्य आणि शेतीशी पूरक जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायाशी संबंधित उद्योग व्यवसायासाठी साहित्य, कृषी साहित्य घेण्यासाठी महा-डी-बी-टीद्वारे अनुदान देण्यात येते। तर या योजनेची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत उपकर योजना राबवण्यात येते आणि या योजनेअंतर्गत डी-बी-टी व कॅशलेस पद्धतीचा अवलंब करून कृषी अवजारे आणि कृषी साहित्याचा लाभ देण्यात येतो। तर 2024-25 मध्ये सुद्धा सर्व पंचायत समिती अंतर्गत ही योजना राबवण्यात येत आहे। तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ताडपत्री 3 HP 5 HP ओपन वेल सबमर्सिबल पंप संच, कडबा कटर मशीन, ट्रॅक्टर चलित रोटावेटर, सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट यांना सूक्ष्म प्रक्रिया उद्योग कृषी साहित्याचा लाभ देण्यासाठी मंजुरी देण्यात येत असते। तर या अंतर्गत जिल्ह्यामध्ये एक टार्गेट सेट करण्यात येतं आणि तालुकानिहाय हे टार्गेट देण्यात येतं। सन 2024-25 साठी 30 जून 2024 ही शेवटची तारीख आहे। 30 जून 2024 पर्यंत आपल्याला पंचायत समितीमध्ये अर्ज सादर करायचे आहेत आणि अर्जाचा नमुना हा पंचायत समितीमध्ये आपल्याला मिळणार आहे। तर पात्र लाभार्थ्यांची निवड ही करण्यात येणार आहे आणि लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करत असताना, लाभार्थी गटाची निवड करत असताना अल्पभूधारक, मागासवर्गीय शेतकऱ्यांना प्राधान्य यामध्ये देण्यात येणार आहे। निवड झालेल्या शेतकऱ्यांना कृषी साहित्याची खरेदी खुल्या बाजारातून करता येणार आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची जी निवड प्रक्रिया आहे, काय निकष आहेत याची पण आपण माहिती घेऊया। लाभार्थी हा जिल्ह्यातील रहिवासी असावा, लाभार्थी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी, अर्जासोबत शेतकऱ्याने 7/12/8 तसेच सर्व संबंधित कागदपत्र देणे आवश्यक आहे। विहित केलेल्या अटी आणि शर्तीप्रमाणे डी-बी-टीद्वारे अवजारांची पूर्ण किंमत अधिकृत विक्रेत्याचे खात्यावर कॅशलेस पद्धतीने भरणा करून लाभार्थी शेतकऱ्यास उत्पादक कंपनीच्या कोणत्याही अधिकृत विक्रेत्याकडून कृषी साहित्य अवजार खरेदी करण्याची मुभा राहणार आहे। योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या कृषी साहित्याची अवजाराची तपासणी केली असल्याबाबत BIS प्रमाणपत्र अथवा केंद्र राज्य शासनाच्या अधिकृत संस्थांनी तपासणी केलेलं प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहणार आहे। लाभार्थ्याची निवड करताना आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य, मागासवर्गीय, अल्पभूधारक, दारिद्र्यरेषेखालील महिला शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। एकूण मंजूर योजना निधीपैकी 5% निधी हा अपंग शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे। मात्र आवश्यक पात्र अपंग लाभार्थी उपलब्ध न झाल्यास इतर लाभार्थ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे। मागासवर्गीय शेतकरी कृषी अवजारांची मागणी आल्यास अनुसूचित जातीचे लाभार्थ्यांना 16%, अनुसूचित जमातीचे लाभार्थ्यांना 8%
याप्रमाणे लाभ देण्यात येणार आहे। योजनेअंतर्गत खरेदी करावयाच्या ज्या ताडपत्री आहेत या 6 बाय 6 मीटरपेक्षा कमी नसावी, त्याची जाडी कमीत कमी 400 GSM एवढी असावी। ज्या शेतकऱ्याकडे जनावरे आहेत अशा शेतकऱ्यांनाच योजनेअंतर्गत कडबाकुट्टी मशीन देण्यात येणार आहे। ओपन वेल सबमर्शिबल पंप संच 3 HP 5 HPचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे ओलिताचं क्षेत्र असणं आवश्यक आहे आणि त्याची नोंद 7/12 असणं पण आवश्यक आहे। सोबत तसे तलाठी यांचे प्रमाणपत्र जोडणं आवश्यक राहणार आहे। नदी नाल्यावरून ओलीत केलेल्या शेतकऱ्यांना संबंधित विभागाचा अधिकृत परवाना प्रमाणपत्र सोबत जोडावा लागणार आहे। तसेच ज्या शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावाने ट्रॅक्टर आहे अशा शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित रोटावेटर याचा लाभ देण्यात येणार आहे। योजनेअंतर्गत शेतकऱ्यास सोयाबीन प्लांटर बीज प्रक्रियेसाठी अनुदान देता येणार आहे। तसेच पूर्वसंमतीप्रमाणे विहित कालावधीत लाभार्थ्यांनी कृषी साहित्य कृषी अवजार खरेदी न केल्यास प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे। कृषी साहित्य कृषी अवजाराची खरेदी केल्यानंतर देयकाची साक्षांकित प्रत व इतर सर्व आवश्यक कागदपत्र गटविकास अधिकारी यांचे मार्फत सादर करावे लागणार आहेत। शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या अवजाराची भौतिक तपासणी संबंधित कृषी अधिकारी किंवा विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती हे करणार आहेत। सदर कार्यवाही झाल्यानंतर अनुदानाची संपूर्ण रक्कम शेतकऱ्याचे खात्यावर थेट लाभ हस्तांतर पद्धतीने जमा करण्यात येणार आहे। वरील कृषी साहित्याची अवजाराची खरेदी ही लाभार्थी स्वतः करणार असल्यामुळे अवजाराची गुणवत्ता संपूर्ण जबाबदारी ही लाभार्थ्याची राहणार आहे। अर्जासोबत आपल्याला काय काय कागदपत्र जोडावे लागणार आहेत याची पण आपण यामध्ये माहिती घेऊया। शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावाने जमीन असल्यास चालू वर्षाचा 7/12 जोडावा लागणार आहे। शेतकऱ्याच्या नावाने असलेला 8अ उतारा सोबत जोडावा लागणार आहे। अर्जदार संयुक्त खातेदार असल्यास तलाठी यांचे अर्जदाराचे कुटुंबात एकूण जमीन धारणेचे प्रमाणपत्र लागणार आहे। अर्जदार अनुसूचित जाती जमातीचा असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र सोबत जोडावायचे आहे। विद्युत पंप संचचा लाभ घ्यावयाचा असल्यास सिंचनाचे साधन असल्याचा पुरावा 7/12 वर विहीर असल्याचा उल्लेख असलेले प्रमाणपत्र सोबत जोडावे लागणार आहे। विद्युत पंप संचचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे विद्युत कनेक्शन असल्याचा बाबतचं शेतीचं बिल जोडावं लागणार आहे। ट्रॅक्टर चलित रोटावेटर खरेदी करण्यासाठी प्रस्तावासोबत स्वतःच्या नावे ट्रॅक्टर असल्याचं RC बुकची प्रत सोबत जोडावी लागणार आहे। अर्जदाराच्या आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न असलेला बँक खाते क्रमांक, अर्जदार अपंग असल्यास प्राधिकृत वैद्यकीय अधिकारी यांचे अपंग प्रमाणपत्र, तसेच अर्जदार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य असल्यास तहसीलदार यांचे प्रमाणपत्र, कुटुंबाचे राशन कार्ड, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट किंवा महिला बचत गट असेल तर यांचा मागणी अर्ज, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, महिला बचत गट यांचे नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे लागणार आहे। शेतकरी उत्पादक गट, शेतकरी गट, महिला बचत गटाचे 7/12 8अ आवश्यक आहे। तसेच सादर करण्यात येणाऱ्या प्रकल्पाचे अंदाजपत्रक पण सोबत सादर करावे लागणार आहे। आधार संलग्न बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची साक्षांकित प्रत ही स्पष्ट असावी जेणेकरून तुमचा खाते क्रमांक हा व्यवस्थित दिसणार आणि ऑनलाईन अपलोड करता येणार आहे। कृषी साहित्य अवजाराची खरेदी केल्यानंतर लाभार्थ्याने सादर करावयाची कोणकोणती कागदपत्र आहेत याची पण माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यावयाची आहे। कृषी साहित्य अवजारे खरेदी केल्यानंतर देयकाची प्रत सोबत जोडायची आहे। DBT पद्धतीने खरेदी केलेल्या कृषी साहित्याचे कृषी अवजाराची रक्कम
अधिकृत विक्रेत्यास स्वतःचे आधार संलग्न बँक खात्यातून कॅशलेस पद्धतीनं अदा केल्याचा पुरावा पावती आपल्याला सोबत जोडायची आहे. योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या कृषी साहित्य कृषी अवजाराची तपासणी केली असल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे लागणार आहे. कृषी साहित्य विक्रेता हा अधिकृत विक्रेता असल्याबाबत डीलरशिपच्या प्रमाणपत्राची प्रत आपल्याला सोबत जोडावी लागणार आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी विस्तार अधिकारी कृषी यांनी अवजाराची तपासणी केल्याचे प्रमाणपत्र सोबत तपासणी अहवाल जोडावा लागणार आहे. खरेदी केलेल्या कृषी साहित्याची तपासणी करीत असताना कृषी अधिकारी विस्तार अधिकारी कृषी यांचा समवेतचा फोटो पण सोबत जोडावा लागणार आहे. खरेदी प्रस्तावासोबत लाभार्थ्यास उपयोगिता प्रमाणपत्र, यापूर्वी लाभ न दिल्याचे प्रमाणपत्र, आधार बँक खाते आधार संलग्न असल्याचे प्रमाणपत्र व अनुदान पावती द्यावी लागणार आहे. लाभार्थ्याच्या बँक खातेबाबतची माहिती सोबत जोडावी लागणार आहे. अशा पद्धतीनं ही योजना आहे आणि या योजनेची माहिती आपल्याला पंचायत समिती कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवर पण देण्यात आलेली आहे. याची माहिती सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आपण सदर माहिती जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डवर पण पाहू शकणार आहोत आणि पंचायत समिती अंतर्गत आपल्याला ही माहिती पण घेता येणार आहे. तर या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपनी आणि महिला बचत गटांनी अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे 30 जून 2024. या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. त्यासाठी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी सदर योजनेअंतर्गत लाभ घ्यावा. या आणि अशाच योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉनवर हिट करावे, जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन योजनांची माहिती मिळेल. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.